राज ठाकरे आज औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान ते पत्रकारांशी संवाद साधतायत. जे काय चाललंय राजकीय असेल एसटीचं संप सुरू आहे, अनेक पेपर फुटतात, अनेक लोकांना अटक. कसं हे काय पहिल्यांदा होतं याच्यातली ही भाग नाही आहे. असं काही नाही आहे की बाबा पेपर फुटलाय तो पहिल्यांदा फुटलाय. इतक्या वर्ष अनेकदा फुटला, पण ज्यांनी फोडला ते फुटले नाहीत अजून, म्हणून सारखे फुटतात पेपर. ज्या प्रकारचा एक कसं आहे तुमचा शासन म्हणून एक जो वचक असायला पाहिजे तो वचक राहत नाही. मग मला जरा तुमची जर थोडीशी ओळख करून दिली तर बरं होईल. मला नमस्कार, मी अतुल पाटील, सकाळचा रिपोर्टर. सुहास सरवटे, लोकसभा. महाराष्ट्र टाइम्स. दैनिक आदर्श गावकरी. आपल्या नाशिकच्या गावकरीचं काही नाही, इथेच. अच्छा. डॉक्टर शेखर भगत, दिव्य मराठी. स्टार माझा, स्टार महाराष्ट्र. स्टार माझा. उर्दू दैनिक एशियन एक्सप्रेस देशमुख. इस्माइल औरंगाबाद की अपडेट न्यूज. मुख्तार औरंगाबाद समाचार. एमचे न्यूज चेक. एमचे एमसीएन तू का स्टॅच्यू ऑफ लिबर्टी सारखं उभं आहे? सिद्धेश्वर थोर स्मार्ट गोदावरी पेपर. हळू सांगा ना रे. हां, कुठला? सिद्धेश्वर थोर स्मार्ट गोदावरी. कुठला? स्मार्ट गोदावरी. स्मार्ट गोदावरी. हळू सांग ना. विस्तार होतो मीडियाचा. हां, दैनिक लोकरत्न. दैनिक औरंगाबाद टाइम्स, शेख जाकीर. मिर्झा अली, एडीएन न्यूज औरंगाबाद, लोकल न्यूज चॅनल. आदर्श गावकरी फोटोग्राफर. शेख रवी दैनिक भास्कर. बस. सिद्धार्थ गोदाम न्यूज 18 लोक. अमेय पाठक, लोकमत डिजिटल. समी विकासराव लोकमत. सतीश रेंगे, पुण्यातून. अशोक कारके, दिमाग. कृष्ण ईटीव्ही. सचिन बडे, लोकशाही. मच्छिंद्र नागरे, दैनिक भास्कर. कृष्णा केंटे, एबीपी माझा. सतीश यादव, टाइम्स. जीवन पाटील, टाइम्स. संतोष केसर, जय महाराष्ट्र. मोहम्मद इरफान, शांती, देवगड. हुसेनी, नौबन. हेमंत साहेब, समीर राहुल गांधी यांची पुढारी. बाहेर थांबायचं. बाहेर थांब. बाकीच्यांना वेगळे नियम आणि तुला वेगळा नियम नाही रे. बोला ना. काय असेल विचारा. नाही तर म्हणजे 22 महिन्यानंतर आला फेब्रुवारी 2000. तुम्ही काय मोजत असता काय ज्याला कधी आलो कधी गेलो? आयडिया तुम्ही आधी स्पष्ट करा की तुम्ही हे कोरोनाच्या नंतर बाहेर पडायचं म्हणून नाही पडला. निश्चित काहीतरी तुमच्या डोक्यामध्ये प्लान आहे, तो प्लान तुम्ही व्यक्त करावा थोड्याशा. ते मी करोनाच्या नंतर बाहेर पडलो. आता हे बघा, आपल्या देशामध्ये निवडणुका या येतच राहतात, म्हणून तुम्ही काही निवडणुकीसाठी बाहेर पडलो असं प्रत्येक वेळेला बोलू नाही शकत ना. आणि आता फेब्रुवारीमध्ये काय म्हणू आपण त्याला, तारखेनुसार निवडणुका व्हायला एक तर संभाजीनगरची पुढे गेलेली आहे, वर्षभर पुढे गेली आहे. आणि ज्यांच्या निवडणुका आहेत त्यांची खात्री नाही आहे की त्या होतील की नाही होतील, की त्या अजून 6-8 महिने पुढे जातील, की त्याच्यासाठी म्हणून बाबा हे ओबीसीचं नवीन प्रकरण सुरू केलंय, की केंद्राने मोजायचे का राज्याने मोजायचे आणि मग त्या मोजामोजीमध्ये तुमच्या सगळं आपलं निवडणुका आता पुढे ढकलायच्या, कारण कोणी सामोरं जाणार नाही असं. कारण ओबीसी समाजामध्ये आज अनेक ठिकाणी या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. पाट्या लावायला सुरुवात झाली, आमच्याकडे मतं मागायला येऊ नका म्हणून. त्याच्यामुळे या सगळा जो गोंधळ घातला गेला या त्यांची हिंमत नाही परत त्यांच्याकडे जायची. काहीतरी कारणं काढून हे निवडणुका पुढे ढकलतील, माहीत नाही. आता हे निवडणुका पुढे ढकलतील का वेळेवर घेतील याची कुठचीच खात्री नसताना जर समजा मी बाहेर पडलो असीन आणि जर समजा मी माझ्या पक्षातल्या लोकांशी बोलत असीन
तर त्यालाही काहीतरी बघायचं, कुठच्यातरी अर्थानेच बाहेर पडलोय. आणि अर्थ असणारच आहे ना. तुम्ही पण आज इकडे माझ्याकडे आलात ते कुठच्यातरी अर्थानेच आलेत ना. शेवटी राजकीय पक्ष आहे, राजकीय पक्षामध्ये मी ज्याला बाहेर पडणार त्याला काही ना काहीतरी अर्थ असणारच. आता तुम्ही सांगाल की तुमची स्ट्रॅटेजी काय आहे, मी तुम्हाला सांगू. हां, तुम्हाला नाशिकला विचारलं तुमची स्ट्रॅटेजी काय, स्ट्रॅटेजी सांगायची. दोन प्रकारच्या स्ट्रॅटेजी असतात, काही हिडन स्ट्रॅटेजी असते, ती नका सांगू. स्ट्रॅटेजी मीडियाला स्ट्रॅटेजी ही हिडनच असते. उघड कुठची स्ट्रॅटेजी अशी असते का ही आमची स्ट्रॅटेजी. हो, म्हणजे जागा लढणे हे नाही, ते- alliance. कसं आहे, या सगळ्या गोष्टी अजून तुमच्याशी बोलण्या इतपत अजून आमचं काम झालेलं नाही. मग तेच काम चालू असं समजायचं का? सगळ्यांचंच चालू असतं. आणि ते काय आज चालू असण्यातला भाग नसतो. बदल होत असतात, अनेक काही घटना घडत असतात, काही घटनांमध्ये अजून काही बदल घडत असतात. सो ही प्रोसेस आहे. ही प्रोसेस तर प्रत्येकजण त्यातनं जातच असतो, प्रत्येकजण चाचपणी करत असतो. काय विचार? हां, संघटनात्मक बांधणी आणि येत्या काळात संघटनेमध्ये नवे काही बदल किंवा नवे धोरणं घेऊन तुम्ही येणार? आजच नव्या नियुक्त्या किंवा आजच नवं पदं? आजच नव्या नियुक्त्या केल्या आहेत. नवीन जिल्हाध्यक्ष संभाजीनगरच्या जिल्ह्यासाठी म्हणून नवीन जिल्हाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. शहर संघटक नेमले गेलेले आहेत. 3 शहर अध्यक्ष नवीन नेमले गेलेले आहेत. महानगर अध्यक्ष नेमले गेले. त्याच्यानंतर काही उपाध्यक्ष नेमले गेलेले आहेत. सो हे आज आत्ताच्या मेळाव्यामध्ये आत्ताही घडलं आहे. तर ते कोण कोण आहेत ते तुम्हाला यादी देतील तुम्हाला त्या गोष्टींची. परंतु होतंय कसं या सगळ्या याच्यामध्ये, मी काल नाशिकला थोडंसं ओझरतो मी हा विषय बोललो, परंतु आपण मूळ विषय ठेवतोय बाजूला आणि आपण नको त्या सगळ्या विषयांमध्ये आपण सगळं प्रकरण फिरवलं जातं. आणि शेवटी तुम्हाला जे काय फीड येतं त्याप्रमाणे तुम्ही छापता किंवा तुम्ही जे दाखवता. परंतु शेवटी तुमचाही वापरच केला जातो या सगळ्या लोकांकडनं आणि तुम्ही ती गोष्ट दाखवता त्या ह्याच्यात. म्हणजे आता उदाहरणार्थ त्या कोणतं आर्यन खान प्रकरण किती दिवस चालू होतं, जवळपास 28 दिवस चालू होतं. ज्या दिवशी बाहेर पडला त्याच्यानंतर कोणी विचारलं पण नाही सध्या कसा आहे. तोपर्यंत जोरात सगळ्या गोष्टी सुरू होत्या. ते सुशांत सिंग काय प्रकरण, त्याच्यानंतर तुमचं ते काय अंबानींच्या घराबाहेर बॉम्ब ठेवला, त्याचं काय झालं पुढे माहीत नाही. सो हे शेवटी तुमचाही हे कुठेतरी वापर करतायत आणि या वापरामधनं या सगळ्या गोष्टी घडतायत. मूळ विषय राहतात बाजूला. परवा दिवशीची बातमी, परंतु त्याच्यामध्ये तुमच्या काही वरच्या वरिष्ठांना किती इंटरेस्ट होता मला माहिती नाही. परंतु ज्या लोकसभेमध्ये जी बातमी तिकडे जी दाखवली की 5 लाख व्यावसायिकांनी देश सोडला, 5 लाख ज्या वेळेला व्यावसायिक ज्यावेळेला देश सोडतात त्यावेळेला नोकऱ्यांवरती त्याचा काय परिणाम होतो याच्यावरती आपल्याकडे चर्चा होत नाही, याच्यावरती आपल्याकडे बातम्या लावल्या जात नाहीत. आपल्याकडे 28 दिवस आर्यन खान चालतो, आपल्याकडे कोणतं तुमचा अनिल देशमुखांची काय अटक होते, त्याच्यानंतर तो कोण वाझे प्रकरण सुरू होतं, मग ती गाडी गेली कुठे, मग ती गाडी त्याच्या मागे सगळे जण लागतात. पण हे 5 लाख जण गेले कुठे ह्याचा शोध घ्यावाचा कोणालाही वाटत नाही. आज देशभरामध्ये असंख्य लोक अशी आहेत की ज्यांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत, ज्यांच्याकडे मुलांची फियांचे पैसे भरायला पैसे नाही आहेत. काय तुमची फी भरायला पैसे नाही आहेत. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांचे उद्योग बर्बाद झालेले आहेत, संपलेले आहेत. काय होते काही माहीत नाही आहे. इतकी अनिश्चितता सगळ्या गोष्टींची असताना आम्ही काय फिरवतोय, आम्ही या असले विषय फिरवतोय. अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? कशाला काय काय या अनिश्चिततेला जबाबदार कोण आहे? सगळेच जण आहेत. जसे राजकारणी आहेत तसे तुम्ही पण आहात. नाही, हे जे व्यावसायिक गेले तर हे केंद्राच्या धोरणामुळे गेले, कशामुळे गेले? मग मी सांगितलं ना, कालच सांगितलं ना की त्याच्यामध्ये नोटबंदीपासून ते ह्या सगळ्या लॉकडाऊन पर्यंत सगळ्याच गोष्टी आल्या त्याच्यात.
महाराष्ट्राची तब्येत खराब आहे, कशी आहे असा प्रश्न तुम्ही विचारला. तर 3 डॉक्टर आहेत 3 पक्षाचे. तर तुमच्या दृष्टीनं बरी आहे की काय? ते तर तपासायला एकच डॉक्टर लागतो ना, हो, पण 3 डॉक्टर आहेत. तर म्हणूनच प्रॉब्लेम आहे. हा, हे तुमच्याकडून महाराष्ट्रामध्ये 3 पक्षाचं सरकार आहे. भाजपा यात मग्न आहे की आमचं 1 महिन्यानी सरकार येईल, 2 महिन्यांनी सरकार येईल. यामध्ये महाराष्ट्राला तुमची गरज आहे असं तुम्हाला वाटत नाही का? कारण एक सक्षम व्यक्ती या 3ही सरकारला कुणी दिसत नाही अशी सध्याची स्थिती आहे. तर याबाबत तुम्ही काय विचार करताय का? आणि पुन्हा एकदा सक्षम पर्याय उभा करण्यासाठी तुम्ही बाहेर पडलोय ना, बाहेर पडलोय. आणि आत्ताचे एकूण हे तिघांचं सरकार पाहता हे काही आत्ता पडेल असं सरकार वाटत नाही मला. ठाकरे सरकार आल्यानंतर तुम्ही शॅडो मंत्रिमंडळाची आणि ज्या पद्धतीने किरीट सोमय्या भाजपचे होत आहे तसं मनसेचं शॅडो मंत्रिमंडळाचं काही नाही. कसं आहे, मला वैयक्तिक कुठचे घोटाळे बाहेर नाही काढायचे कोणाचे. घोटाळ्यांपेक्षा कोणाच्या मला घरामध्ये डोकवायचं नाही आहे. महाराष्ट्रामधले तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एकटे किरीट सोमय्या हे पूर्वीपासून हेच करत आहेत. त्याची उत्तरं सापडत नाही आहेत त्या सगळ्या गोष्टींची. महाराष्ट्राला भेडसावणारे जे प्रश्न होते त्याच्यासाठी म्हणून आपण ती गोष्ट केली होती, पण त्याच वेळेला नेमका लॉकडाऊन लागला. तुम्हाला आठवत असेल की ते अधिवेशन झालं आणि अधिवेशनानंतर लॉकडाऊन लागला. तर त्या लॉकडाऊनमध्ये आमच्या अनेक लोकांनी या करोनाच्या काळामध्ये प्रचंड काम केलं, परंतु ते प्रचंड काम हे सोशल मीडियावरतीच राहिलं. आणि ज्यांच्यापर्यंत लोक पोहोचले आमचे त्यांना ही गोष्ट माहिती आहे. काल या पेपरवरती आणि या सगळ्या गोष्टींवर तुम्ही एक खंत व्यक्त केली की लोक निवडणुका आल्या त्यावेळी ह्या गोष्टी लक्षात ठेवत नाही. येत्या काळात तुम्ही निवडणुकांना समोर जाताना या मुद्द्यांसह निवडणुकीसाठी ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी देखील म्हणजे बायक्रूप पुढे जाणार का निवडणुकांसाठी? ते अर्थातच. कसं आहे, या सगळ्या याच्यामध्ये शेवटी राजकारणी समाज बिघडवतात का समाज राजकारण्यांना बिघडवतो असाच प्रश्न पडावा अशी स्थिती आहे. जर निवडणुकीच्या तोंडावरती मला अजूनही आठवते ती 98ची निवडणूक लोकसभेची, कांद्याच्या भावावरती निवडणूक झाली लोकसभेची. कसं होतं, रोजच्या रोज प्रत्येक गोष्टीला आपण शिव्या घालायच्या. आज ह्या संभाजीनगर महानगरपालिकेमध्ये एवढे प्रश्न आहेत, मग तो पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्यांचे प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतील. पण निवडणुकीच्या वेळेला ज्या वेळेला ह्या सर्व गोष्टींचा जर विसर पडत असेल तर मला असं वाटतं की मग तुम्ही हेच भोगा. तुम्हाला सांगायचं म्हणजे मी नाशिकचं उदाहरण देईन मी तुम्हाला. नाशिकचे आजही तिथले पत्रकारही तेच सांगतात, तिकडची लोकही तेच सांगतात आज की आमच्या काळामध्ये जे नाशिकमध्ये काम झालं ते त्याच्या आधी कधी झालं नव्हतं आणि दुसऱ्या कोणाकडनं तशा प्रकारचं काम पुढे होईल असंही वाटत नाही. म्हणजे तिकडे जवळपास आम्ही नाशिकच्या पाण्याचा प्रश्न पुढच्या 50 वर्षासाठी सोडून टाकला. आता महानगरपालिकेमधला एखादा पक्ष 50 वर्षाचा एखाद्या शहराचा पाण्याचा प्रश्न सोडवतो. तिथे अनेक नवीन उपक्रम ज्यावेळेला त्या शहरामध्ये येतात, अनेक गोष्टी होतात. म्हणजे तिकडच्या तर पत्रकारांनी आता गेले की अनेक पावसाळे गेले, त्या अनेक पावसाळ्यामध्ये अनेक शहरांमध्ये खड्डे झाले. खड्ड्यांचे फुटेजेस तुम्ही सगळेजण घेता. त्यांना ज्यावेळेला सांगितलं त्यावेळेला त्यांनी त्या सगळ्या तुमच्या काय जे तुमचे जे कोडे बसलेले असतात त्यांना सांगितलं की इथे खड्डे नाही आहेत. आता जर रस्त्यामध्ये खड्डे नसतील तर ही चांगली गोष्ट मानायची. पण ह्या सगळ्या गोष्टी करून पण जर समजा निवडणुकीच्या वेळेला वेगळ्याच विचारांवरती जर समजा आपण मतदान करणार असू तर कोण तुमच्यासाठी चांगलं काम करेल असा पण प्रश्न पडतो ना. जर समजा कामावरती जर मतदान होणार नसेल तर मग समज असा व्हायला लागतो की बाबा हे काय कामावरती मतदान करत नाहीत, बाकीच्याच गोष्टींवरती करतात. मग कामं करायची कशाला? कशासाठी रस्ते सुधारून पाहिजेत? त्या वेळेला शिव्या घालतील. निवडणुकीच्या वेळेला काहीतरी वेगळं सुरू केलं की वेगळ्या गोष्टींवरती मतदान करतील. लोकांनी या गोष्टींचा राग जोपर्यंत व्यक्त होत नाही मतपेटीतनं तोपर्यंत हे कोणीच सुधारणार नाहीत. निवडणुकीच्या तोंडावरती ह्या पक्षातून त्या पक्षात जायचं, त्या पक्षातून त्या पक्षात जायचं. आणि जर का तो निवडून आला
तर मग काय बांधिलकी नावाची काही गोष्टच राहिली नाही. मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या काय किंवा देशातल्या काय समाजाने ह्या गोष्टींची एक काय म्हणू आपण त्याला एक त्यांनी विचार करणं गरजेचं आहे की हे आपण सातत्याने जे या गोष्टी करतोय, चुकीच्या वेळेला आपण चुकीच्या लोकांना जे आपण मतदान करतोय हे थांबवलं पाहिजे. माझं असं मत आहे, बाप दाखवण्याचा श्राद्ध घाला. ह्या लेवलला जोपर्यंत लोक येत नाहीत, समाज येत नाहीत, तोपर्यंत हे कोणी सुधारणार नाहीत. या सर्वांनी लोकांना गृहीत धरलेलं आहे. हे तेवढ्यापुरता शिव्या घालतील, निवडणुकीच्या वेळेला येतील, जातील कुठे. पण असलंच राजकारण जिंकतंय आणि जो कोणी पण भिंतय म्हणजे शेवटी समाज आहे ना हो. लोक मतदानाला उतरतात ना. तुम्ही तुमच्यासारखे काही लोक जेव्हा वेगळा विचार म्हणतात त्या माणसासोबत तो जात नाही आणि असलं जे तुम्ही सांगता म्हणजे मला फुकट घालवतायत ना, नाही पण आता बरोबर की नाही. म्हणजे प्रश्न असा आहे की नंतर नका बोलू, जाणार नाही तो भाग वेगळा. काय असतं, काही लोकांचं सुधारायचं वय निघून जातं, काही लोकांचं फुकट द्यायचं वय निघून जातं. तसं आता माझं फुकटचं वय निघून गेलं. जायचं वय नाही, तर गेले 20-25 वर्ष बघताय तुम्ही की गठबंधनचं युग आलेलं आहे, युती आघाड्यांचं युग आहे. अशा स्थितीत आपण तसं विचार नाही करत ना. म्हणजे मला असं म्हणायचं की तुम्ही म्हणताय की मला लोक फुकट घालवत आहे, नाही हो, तर त्याऐवजी मी असं म्हणतोय घ्या उद्याची लाईन टाका दिव्य मराठीची, लोक मला फुकट घालवतात. एवढंच आहे ना, एवढंच असतं. नाही, माझं हे म्हणणं आहे की गठबंधनचे सरकार येऊ लागलेली आहे, आपण तसा विचार नाही करत. फ्लेक्झिबल राहाल का म्हणजे तुम्ही आपण- त्या निवडणुकांमध्ये? कसं आहे, पहिली गोष्ट तुम्ही आत्ता काय घडणार आहे किंवा निवडणुकीच्या वेळेला ऐन तोंडावरती काय घडणार आहे तुम्ही ना सांगू शकत ना मी सांगू शकत. परंतु प्रत्येकजण आपापला पक्ष मोठा करण्यासाठीच काम करतो. निवडणुकीच्या वेळेला बघू. पण आता ज्या पद्धतीनं 3 पक्षाचं सरकार एकत्रित आलेलं आहे आणि ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा सोबत राहण्याची शक्यता आहे. मग अशा इतर पक्षांना काय स्पेस भेटणार सॉरी, आहे? परत सांगा. नाही, तत्पूर्वी मला म्हणायचं की थांबा निवड- जरा. नाही, काय मला परत सर, मला हे म्हणायचं आहे की आता जे 3 पक्षाचं सरकार आहे हे अपेक्षित नव्हतं, घडलं झालं. येणाऱ्या काळामध्ये आता हे 3 पक्ष सोबत पुढच्या निवडणुकीला सामोरे जातील अशी शक्यता आहे. मग इतर पक्षांनी कसं स्पेस मिळणार आहे त्यांना जर हे 3 पक्ष एकत्रित उतरले सगळीकडे? हे तुम्हाला सांगू. नाही, मला सांगायचं काय नाही, मग गरज आहे? आम्ही हे बघा, आम्ही या क्षेत्रात आहोत ना, आम्ही या गोष्टींचा विचार करू. निवडणुकीच्या तोंडावरती तुम्हाला दिसेल, काही गोष्टी झाल्या तर दिसतील, नाही झाल्या तर नाही दिसणार. नाही, ऑप्शन्स सांगा. ऑप्शन्स नाही, मी आता नाही, तुम्हाला नाही सांगू शकत. ठीक आहे पण सिंगल पक्ष कसे स्पेस करणार? ऑप्शन्स म्हणजे 3 पक्ष पण एकत्रित- तो माझा विषय आहे ना, माझा विषय आहे ना. तुम्ही मला ही गोष्ट नाही सांगू शकत ना. राज्य तुम्ही हे नका सांगू, कोणाला टॅप करणार नाही त्यावेळेला करा. ऑप्शन्स काय काय तुमच्या समोर? मलाच नाही सांगायचे तर तुम्ही मला हे नाही विचारू शकत. काढून घेणं आमचं काम आहे ना. पण मला नाही द्यायचे. मनसे फ्लेक्झिबल राहील ना या सगळ्या गोष्टी? मनसे फ्लेक्झिबल राहील ना? विधानसभेच्या निवडणुकांच्या निकालात झाले, भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीची मतं फुटली. तुम्ही या विजयाकडे भाजप नाही नाही, काय महाविकास आघाडीची मतं फुटली. आज परिषदेचे निकाल आले 3 ठिकाणी, 2 ठिकाणी तर मला माहिती नाही. मला भाजपचा विजय झाला आणि महाविकास आघाडीचा पराभव. राज्य सरकार अभिनंदन. एक सर, दरवेळेस आली की हा प्रश्न विचारला जातो आणि आता पुन्हा निवडणुकी आली की तो एक चर्चा असते, औरंगाबाद की संभाजीनगर. आणि आता नुकताच जिल्हा परिषदेमध्ये त्याचा ठराव घेतलाय संभाजीनगरचा आणि काँग्रेस राष्ट्रवादी याला विरोध करतोय आणि शिवसेनेची भूमिका आहे की संभाजीनगर करावं. तुम्ही कसं बघता? मी ह्या विषयामध्ये आत्ता तुमच्याशी काही बोलणार नाही. ज्या वेळेला मी जाहीर सभा घेईन त्यावेळेला मला जे काय बोलायचं ते मी माहीत याच संभाजीनगरच्या मुद्द्यावर. आपण आता सचिन वाझेचा जो उल्लेख केलेला होता, ते सचिन वाझे त्या अँटिलिया प्रकरणामध्ये सचिन वाझेने आता काही वेळापूर्वी असं सांगितलेलं आहे की अनिल देशमुखांना त्यांनी क्लीन चिट दिली आहे आणि अनिल देशमुखांनी कधी पैसे त्यांच्या स्टाफनी किंवा त्यांनी मागितलेच नाहीत असं सांगितलं. मग म्हणजे चाललंय. हे काय चाललंय? मलाही नाही. काही दिवसापूर्वी मला नाही, या प्रकरणात तुम्हाला काही समजलं तर मला सांगा. आणि वाजे दोघांची ते मला हे बघा, मला एक प्रश्न आहे. मी जो मुंबईमधल्या एका पत्रकार परिषदेमध्ये मी हा प्रश्न मांडला होता की सचिन वाझे हे मला असं वाटतं, मी जर चुकत नसेल तर 6 महिने जेलमध्ये होते, बरोबर? आणि जवळपास 7-7.5 वर्ष ते
त्या पदावरती नव्हते, बडतर्फच होते. बडतर्फ होते. त्याच्यानंतर त्यांना शिवसेनेमध्ये प्रवेश दिला गेला. बरोबर आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्षांच्या अतिशय जवळची व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जायचं. बरोबर. मुकेश अंबानी हे आत्ताच्या मुख्यमंत्री, शिवसेनेचे कार्याध्यक्ष यांचे अत्यंत जवळचे मित्र. आता एक जवळचा माणूस दुसऱ्या जवळच्या माणसाच्या घराच्या खाली जाऊन बॉम्ब लावतो, मला ह्याचा अर्थच अजूनपर्यंत लागलेला नाही. आणि त्याचं उत्तर जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढची प्रकरणं काय आहेत ही कधी समजणारच नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं, त्याच वेळेला बोललो होतो की मूळ विषय राहील बाजूला, हे प्रकरण कुठेतरी भरकटत नेतील आणि मूळ विषयावरती कधी येणार नाही. विषय सुरू झाला खाली जिलेटिन ठेवल्यापासून ना, त्या घराच्या, आपण सर्वजण इथे संभाजीनगरला असतात, त्याच्यामुळे आपल्याला तिथली तो कुठचा रस्ता, अल्टामाउंट रोड, अल्टामाउंट रोडवरची तिकडची जर तुम्ही सिक्युरिटी पाहिली तर माणूस जर समजा दोनदा गेला तिथून तर विचारणा होईल. इतकी कडक सिक्युरिटी आहे त्या सगळ्या भागात. अशा वेळेला एक माणूस तिकडे जातो, तिथे गाडी लावतो, गाडी लावल्यानंतर मग परत येतो आणि मग एक परत चिठ्ठी ठेवतो आणि मग परत जातो. त्याची उत्तरं काय आहेत? म्हणजे स्क्रिप्टेड आहे म्हणा. मला काही ह्याचं उत्तरच सापडत नाही ना. जर वाझेने तिथे गाडी ठेवली आहे, जर वाझे हा शिवसेनेचा माणूस म्हणून आहे, मुकेश अंबानी जर उद्धव ठाकरेंचे जवळचे मित्र आहेत, तर वाझेने तिथे जाऊन गाडी का ठेवली? एक साधा सरळ प्रश्न आहे ना माझा. याचं उत्तर अजूनपर्यंत येत नाही. हे जे आता तुम्ही, कोणी विचारलं मला, आता तुम्ही विचारलं, हे तर 25,000 फुटावर विमान चाललंय, देशमुख. मूळ विषय मी विमानाच्या टेक ऑफचं बोलतोय. मला समजतच नाही. त्यावेळेला तुम्ही माझ्याकडे आता फार, मी तुम्हाला काही डिटेल देऊ शकत नाही, मी सांगू शकत नाही, सांगणार नाही. परंतु माझं वाक्य त्यावेळेलाही तेच होतं, आजही माझं तेच होतं की हे जिथून सुरू झालंय त्याचा जर समजा शोध लागला तर पुढे फटाक्याची माळ लागेल. परवा दिवसभर जे सुरू होतं मुस्लिम आरक्षणासाठी एमआयएमचा मोर्चा वगैरे, तर निवडणूक आयोग त्याआधीच असे आरक्षणाचे मुद्दे उचलले जातात का असं तुम्हाला वाटतं? मुळात पहिलं आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आरक्षण हे कुठच्या गोष्टींसाठी आहे, तर दोन गोष्टींसाठी आहे प्रामुख्याने. एक शिक्षण आणि दुसरं नोकरी. महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तुम्ही तर बहुतेक शिक्षण संस्था या खाजगी होत चाललेल्या आहेत आणि महाराष्ट्रामधले बहुतेक उद्योग हे खाजगी उद्योग क्षेत्र होत चाललेले आहे, सरकारी उद्योग क्षेत्र राहिलेले नाही. केंद्रातले जे सरकारी उद्योग आहेत त्याचंही खाजगीकरण मोठ्या प्रमाणावरती सुरू आहे. अशा परिस्थितीमध्ये खाजगी उद्योगांमध्ये आरक्षण नाही, खाजगी शाळांमध्ये आरक्षण नाही. मग ही आरक्षणाची जी मागण्या ज्या सगळ्या सुरू आहेत या कोणासाठी, कशासाठी आणि फक्त या मतांसाठी आहेत, याच्या पलीकडे याला काही अर्थ नाही. आत्ता या महानगरपालिकांच्या जवळपास निवडणुका आज आहेत. केंद्र सांगते राज्यांनी मोजावेत ओबीसी किती आहेत महाराष्ट्रामध्ये, राज्य सांगते ओबीसींची यादी आम्हाला केंद्राने द्यावी. जर केंद्राकडे यादी आहे तर केंद्र देत का नाही आहे? आणि किती 430 कोटी 435 कोटी रुपये लागणार आहेत की महाराष्ट्रामधले किती ओबीसी आहेत हे मोजण्यासाठी. 435 कोटी म्हणजे साधारणपणे 2-3 तासातला भ्रष्टाचार आहे ह्यांचा. आता एवढे पैसे मिळू शकत नाहीत काय ना. हजारो कोटीची गोष्टी सांगायच्या, इतके 1000 कोटी याला घातले, इतके 1000 कोटी याला घातले, इतकेशे कोटी रुपयाचं एवढं आम्ही केलं. मग 435 कोटी रुपयांनी काय फरक पडणार आहे? त्याच्यामध्ये ओबीसी समाज मोजून पण होईल. हे करायचंय की नाही करायचं या लोकांना, ह्याचं हे जे सगळं राजकारण करतायत ना, की याच्यामध्ये जेवढं जास्तीत जास्त जातींमध्ये फूट पाडता येईल तेवढी फूट पाडायची आहे.
आणि जे उत्तर प्रदेश, बिहार आणि ह्या सगळ्या भागामध्ये जे जातीची समीकरणं ज्या प्रकारे चालतात त्या प्रकारे यांना महाराष्ट्र बनवायचं आहे. इतका गलिच्छ, इतका जातीने बजबजपुरी असलेला महाराष्ट्र मी इतक्या गेल्या कित्येक वर्षात पाहिलेलं नाही मी. विरोधी पक्ष कुठपर्यंत खोलवरती प्रकरण गेलेलं आहे? हे जातीचं प्रकरण कुठपर्यंत गेलं खोलवरती? तुमच्यामध्ये पण आलं, हे पत्रकारांमध्ये आलं, हे कॉलेजमध्ये आलं, हे शाळांपर्यंत गेलं प्रकरण. आपला मित्र कोणत्या जातीचा असावा, आपली मैत्रीण कोणत्या जातीची असावी, इथपर्यंत घाण केला महाराष्ट्र. आणि कोणतरी काय म्हणू आपण त्याला, छोटी कुठची तरी माणसं अशी येऊन काहीतरी मध्येच काहीतरी सांगणार की ह्यांना आरक्षण दिलं पाहिजे याच्यावरती. ते कोणी आता कोण बोललं? MIM तिरंगा रॅली हा? तिरंगा रॅली काढली. तिरंगा रॅली. माहिती नव्हतं कोणाला मुंबईत. हे कोणी सांगितलं? मला माहिती नव्हतं. पत्रकारांनी. लोकांचं सोडूनच द्या, मला मुंबईतल्या पत्रकारांनी सांगितलं त्यांना माहितीच नव्हतं की अशा प्रकारचा काहीतरी मोर्चा आहे. हे दोन्ही साईडनं होत आहे. महाविकास आघाडी सरकारने, सत्ताधारी असो की विरोधी पक्ष असो, तुमचं लक्ष मूळ विषयांकडनं दुसरीकडे वळवायचं एवढा उद्योग फक्त सध्या चालू आहे आपल्याकडे. याच्या पलीकडे काही चालू नाहीये. मला खरंच प्रश्न पडतो की या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही अनेकदा येता, भेटता, आपण अनेक विषय तुम्ही मांडत असता, बोलत असता, लिहित असता, दाखवत असता. लोकांनी या गोष्टी नीट ह्याच्या गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. काय आहे, मी त्या दिवशी माझ्या एका भाषणामध्ये मी सांगितलं, माझ्या एका मुलाखतीत पण सांगितलं होतं मी की नुसतं सुशिक्षित असून नाही चालत, सुज्ञ असायला पाहिजे. जर इतरांसारखा जर समजा घोळक्यामध्ये राहून जर समजा सुशिक्षित असतील, काय उपयोग? त्याच्यामध्ये सुज्ञपणा जर नसेल, काय उपयोग त्याचा? हे झाल्या पाहिजेत का? ह्याला काय लॉजिक आहे? वेळेनुसार व्हायला पाहिजेत. महाराष्ट्रात एवढे सगळे प्रश्न आहे, पण नवीन युनिकॉर्न हो मायक्रॉन. ओ मायक्रॉन. सर तुम्ही म्हणताय की लोकांची युनिकॉर्न काहीतरी गाडीचं नाव आहे का? सर तुम्ही म्हणताय लोकांची मानसिकता बदलली जाते या गोष्टी राजकारणामध्ये. आता काल जे नरेंद्र मोदी यांचे हे सगळ्या गोष्टी झाल्या, दिवसभर रात्र होते काशी विश्वनाथ, तर याच्यामध्ये एक हिंदुत्वाची लाट भारतामध्ये काल जवळपास 8-10 तास दिसली. मग ह्याच गोष्टी लोकांच्या मतदारांना प्रभावित करतात. मला अजून काही लाट दिसत नाहीये. भावना आहेत. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, ज्या वेळेला बाबरीचा ढाचा ज्यावेळेला पडला ना, त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये राग होता. रागाचं परिवर्तन हे मतांमध्ये झालं. पण ज्या वेळेला राम मंदिर ज्या वेळेला बांधलं जातंय त्यावेळेला लोकांना आनंद आहे. आता आनंदाचं परिवर्तन हे किती मतात होतंय मला माहीत नाही. एसटी कर्मचारी जे आहेत त्यांच्यावरती सतत निलंबनाची कारवाई होताना पाहायला मिळते, फक्त चर्चा काही होत नाही. किंवा मेस्मा लावायचं सरकारने सांगितलं, पण तो पण आणखी त्याचा वापर केला गेला. नाही, मी काल म्हटलं ना, 1 लाख कर्मचारी आहेत. अंगावर आले तर काय करेल सरकार? त्यांना समजून घेणार आहोत की नाही आपण? 4-4 महिने पगार द्यायचे नाहीत त्यांना. ऐन दिवाळीमध्ये तुम्ही पगार देत नाही आहात. बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळ्या सुरू आहेत ना ह्यांच्या. म्हणजे ज्यावेळेला एसटीचा विषय येतो, इतकी जुनी एक संस्था आहे आपली, 1960 सालातली संस्था आहे, ती प्रॉफिटमध्ये येऊ शकत नाही. तुम्हाला त्याच्यामधला भ्रष्टाचार थांबला. तुम्हाला आठवत असेल तर मी 4-5 वर्षांपूर्वी एक व्यंगचित्र पण त्याच्यावरती केलं होतं. त्याच्यामधला भ्रष्टाचार जर समजा थांबला तर अनेकांचे फायदे होतील. त्याचा उपयोग एसटीला होईल. मी त्या दिवशी माझ्याकडे आपले काय ते देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला आले होते त्यावेळेला मी त्यांना सांगितलं, मी म्हटलं तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात, तर मी एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी ही एस टीसाठी चालवली, एस टी त्यांनी चालवावी
उद्या जर समजा अशा प्रकारची एखादी गोष्ट आली तर तुम्हाला कळेल आपोआप की भ्रष्टाचार कुठे होतो आणि कुठे थांबवलं पाहिजे ते. पण सगळ्यांनीच हात धुवून घ्यायचे ठरवले त्या एसटी मध्ये तर राहणार कुठून नटबोल्ट. तुमची पवार साहेबांबरोबर पण या मुख्यमंत्री काहीच बोलत नाही, फक्त पर्यटन मंत्रीच बोलताय. 1 महिन्यापासून एसटीचं आंदोलन चालू आहे. मुख्यमंत्री आजारी आहेत ना, तुमची पवार साहेबांबरोबर इथे पण या नाही खबर नाही पोहोचली का इथे. तुमची पवार साहेबांबरोबर पण चर्चा झाली या विषयावर. तर त्यांचं काय मंत्र्यांचा आधार पण महाराष्ट्रालाही लागलाय. पवार साहेबांबरोबर पण तुमची या विषयावरची चर्चा झाली. त्यांना ह्या सगळ्या प्रश्नांकडे बघताना काय तुमच्या आणि त्यांच्या मतांमध्ये काय हे होतं? नाही त्यांचं असं नक्की त्यांनी ते म्हणूनच बोलूनच दाखवलं की पगार न मिळणं ही बरोबर नाही गोष्ट. पगार तर तुम्हाला मिळालेच पाहिजे. आता कसं होतंय की त्याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांसारखे पगार एस टीच्या कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजेत. आता अशी जवळपास बरीच महामंडळं आहेत, उद्या सगळेच उभे राहिले तर हे पगार देणं शक्य नाही होणार त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. वरती परत त्याच्यात 7वा वेतन आयोग लागला आहे, हे एवढे पैसे आणायचे हे शक्य होणार नाही. परंतु पगार वाढ ही थोडी बहुत प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात म्हणजे थोड्या बहुत प्रमाणामध्ये होणं गरजेचं आहे, आवश्यकच आहे. त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही आहे. 41% ग्रोथ दिली तरी ते म्हणजे संपत. मला असं वाटतं कुठेतरी विषय त्यांनी पण फार ताणता कामा नये. पण परंतु मला असं वाटतंय की त्याला एक प्रोफेशनल मॅनेजमेंट कंपनी येणं गरजेचं आहे. ती कुठची ते तुम्ही टेंडर काढा आणि काहीतरी त्याच्यावरती ठरवा. शिवनेरी आणि शिवशाही तसे प्रायव्हेटच आहे, फक्त त्यांच्या लालपारीच फिरतात. प्रोफेशनल कंपन्या जर आपण पेपर फुटीची प्रकरणं घेतली तर त्याही नीट काम करत नाहीत असं दिसतंय आपल्याकडे. पण एका उदाहरणावरनं आपण सगळं सरसकट 10 वर्ष बघतोय आपण सगळी नोकरी. 10 वर्षाचा फेज आहे. कोणत्याच सरकारच्या काळामध्ये प्रोफेशनल कंपनी मिळू नये किंवा ते तलाठी भरती कारण याचं कारण प्रोफेशनल कंपनी जर अशा प्रकारची दिली तर भ्रष्टाचार करायला वाव मिळणार नाही. त्याच्यामध्ये जे काही सगळ्यांना हात धुवून घेतात ना जे त्यांना हात धुवून घेता येणार नाही आणि म्हणून त्यांना असल्या प्रकारच्या कुठच्याही गोष्टी नको आहेत. ज्या कंपनीलाही कंत्राट दिली आहे त्या ब्लॅकलिस्टेड आहे जाण्यात दिलेलं संचालकच त्याचे मुख्य सूत्रधार महाराष्ट्र याच्यात समोर आलाय. सर एमआईएम के खासदार ने कल एक प्रेस कॉन्फ्रेंस लिया था और उन्होंने हुकूमत को चैलेंज किया है कि अगर मुसलमानों को 5% रिजर्वेशन मिलता है तो एमआईएम पूरे महाराष्ट्र में आने वाले महानगर पालिका इलेक्शन नहीं लड़ेगी. आप किस नजरिए से दिखते हैं सर? मला आरक्षणाचं माहीत नाही पण नाही लढवली तर बरं होईल. चला एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.